आज आपण कोवळ्या फणसाची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत। तरी त्यासाठी कोवळा फणस घ्यायचा। भाजीचा फणस कसा ओळखायचा, तर त्यामध्ये अजून गरे तयार झालेले नसतात, तो फणस भाजीसाठी वापरला जातो। सगळ्यात आधी फणसाच्या देठाकडील भाग काढून घ्यायचा आणि फणसाच्या बाहेरील संपूर्ण काटेरी भाग काढून घ्यायचा। नंतर त्याचे बटाट्याचे काप करतो तसं काप करून घ्यायचे। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा। आणि हे फणसाचे काप उकडून घेण्यासाठी कुकरमध्ये घालायचे आणि त्यामध्ये पाणी घालून चवीनुसार मीठ घालायचं। कुकरला झाकण लावून घ्यायचं। नंतर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। फणस कोवळा असल्यामुळं लगेच शिजतो। तुम्ही पाहू शकता 3 शिट्ट्यामध्ये फणस चांगलाच शिजलेला आहे। आता हे फणसाचे काप कुकरमधून काढून घ्यायचे। फणसाचे काप थंड झाल्यानंतर त्याला असं हाताने चुरून घ्यायचं। व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते, त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा। संपूर्ण फणस चुरून झालेला आहे। आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करायचा। त्यामध्ये तेलाच्या पळीने 1.5 पळी तेल घालायचं। तेल तापलं की पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं। कढीपत्ता घालायचा। बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगलं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। पाव चमचा हळद घालायची। छोट्या साईजचा 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा। टोमॅटो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। आता यामध्ये 2 चमचे घरचा काळा मसाला घालायचा। तो सुद्धा थोडा वेळ तेलात परतून घ्यायचा। आता यामध्ये आपण शिजवून बारीक करून घेतलेलं फणस घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। अगदी थोडं मीठ घालायचं। मिठाचं प्रमाण कमीच घालायचं, कारण आपण फणस शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे। हे सर्व चांगलं 1 मिनिटभर परतून घ्यायचं। ही भाजी आपण सुकी केलेली आहे, त्यामुळे यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सर्व छान मिक्स करून गॅस बंद करायचा। तयार झाली आहे मस्त टेस्टी कच्च्या फणसाची भाजी। तरी तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।